नमस्कार. आज दुपारनंतरचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कोणकोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दुपारनंतर मोठ्या प्रमाणावर पावसाळी वातावरण तयार व्हायला सुरुवात होत आहे. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे, कुठे वादळी वाऱ्याची शक्यता आहे आणि कुठे ढगाळ वातावरण राहील, ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा. शिरपूर, साक्री, धुळे, जळगाव, पाचोरा, मालेगाव, नवापूर, नंदुरबार या ठिकाणी प्रामुख्याने ढगाळ वातावरण राहणार आहे. हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय, काही ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर वळसचा परिसर, आव्हा, मालेगावच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. वैजापूर येथे हलक्या सरी येऊ शकतात. श्रीरामपूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. कन्नडचा परिसर, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. नाशिक, इगतपुरी, वडा, पालघर या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. कल्याण, डोंबिवली, जुन्नर या ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळेल. अहमदनगरचा काही परिसर, बीडचा काही परिसर, जामखेड, पैठण या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. यामध्ये पाथर्डी, घोडेगाव, राहुरी, कडा या ठिकाणी पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर बीडच्या काही परिसरात हलक्या सरी ते काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. राळेगाव, कडा, जामखेड, चौसाळा, कर्जत, श्रीगोंदा हा पाऊस विखुरलेल्या स्वरूपात असेल. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात असेल, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह असेल. मात्र दुपारनंतर राज्यभर जवळपास काही अपवाद वगळता ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. करमाळा, परांडा, बार्शी या ठिकाणी काही ठिकाणी हलक्या सरी तर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. इंदापूरच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. बारामती, फलटण, सासवड या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण राहणार आहे. गोरेगावचा परिसर या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे. पंढरपूरच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. विटा, कराड, सांगलीच्या परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाची पावसाची आपल्याला सांगली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला हा जो परिसर स्क्रीनवर दिसतोय या परिसरामध्ये पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. तासगाव येथे देखील पावसाची शक्यता आहे. तासगावचा जो दक्षिणेचा परिसर आहे, कोचीचा जो दक्षिणेचा परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. त्यानंतर जत, कनाळा या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. इस्लामपूरचा काही परिसर या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. सोलापूर, पंढरपूर या ठिकाणी हलक्या सरी तर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण आपल्याला या परिसरात बघायला मिळणार आहे. हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय, पेठ, बार्शी, करमाळा, इंदापूर, पंढरपूर या परिसरात मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर लातूरच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण आहे. परळी, कैज, बीड, उदगीरच्या परिसरात, अहमदपूर, देगलूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. नांदेड, वाघाळा, हिंगोली, उमरखेड, पुसदच्या परिसरात ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि काही ठिकाणी हलक्या सरी येतील असा पाऊस पडेल. कारंजा येथे ढगाळ वातावरण राहील. खामगाव येथे ढगाळ वातावरण, चिखली, जळगाव, अकोट येथे ढगाळ वातावरण राहील. त्यानंतर चंद्रपूरचा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. हा परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल. यामध्ये प्रामुख्याने उमरेडचा दक्षिणेचा परिसर, देसाईगंज हा परिसर या परिसरामध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. गडचिरोली, चंद्रपूरच्या परिसरामध्ये हा परिसर मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता आहे. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. गडचिरोलीचा दक्षिणेच्या परिसरात पाऊस ढगाळ वातावरण राहील आणि जो उत्तरेचा परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. ताडोबा येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. त्यानंतर कापसी येथे देखील पावसाची शक्यता आहे. उमरेड, भंडारा या ठिकाणी, भंडाराच्या परिसरात ढगाळ वातावरण राहील. नागपूरच्या परिसरात ढगाळ वातावरण राहील. गोंदियाच्या परिसरात ढगाळ वातावरण राहील. तर इतर ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. सांगली आणि चंद्रपूर, गडचिरोली या परिसरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तर काही ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात महाराष्ट्रामध्ये. तर हा होता आजचा हवामान अंदाज. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.